नमस्कार. स्वागत आहे आपले एन डी करियर अकॅडमी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 11 जून ते 21 जून दरम्यानचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत चालू घडामोडीचे, तर ते प्रश्न स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्र दहशतवादी पथकाचे नवीन प्रमुख डॅश डॅश हे बनले आहेत. याचं उत्तर आहे नवल बजाज. आपलं जे महाराष्ट्र दहशतवादी पथक आहे किंवा यालाच आपण काय म्हणून ओळखतो, ATS म्हणून ओळखतो बघा. तर या ATSच्या प्रमुखपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? नवल बजाज यांची. आपल्या महाराष्ट्र दहशतवादी पथकाचे जे प्रमुख होते यांच्या अगोदरचे सदानंद दाते, तर यांची NIA म्हणजेच राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती आणि त्यामुळेच आपल्या महाराष्ट्र दहशतवादी पथकाचं जे प्रमुख पद होतं तर ते रिक्त होतं आणि आता त्यापदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? नवल बजाज यांची. आपल्या महाराष्ट्रामध्ये ATSची स्थापना जी आहे तर ती 1990 साली करण्यात आली आहे. 1990 साली मुंबईचे तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त जे होते आफ्ताब अहमद खान यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये या ATS पथकाची स्थापना केलेली आहे. कधी? 1990 साली. आणि आपलं महाराष्ट्र पोलीस दल जे आहे तर ते ATS युनिट स्थापन करणाऱ्या देशातील पहिला पोलीस दल बनलेलं होतं. यानंतर पाहूयात पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 2. रिस्क मॅनेजर ऑफ द इयर 2024 पुरस्कार डॅश डॅश या बँकेला मिळाला आहे. उत्तर आहे RBI. आपली जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे तर हिला नुकतंच 2024 साठीचा रिस्क मॅनेजर ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आलेला आहे. RBIची स्थापना कधी करण्यात आली होती? 1 एप्रिल 1935 रोजी. 1 एप्रिल 1935 रोजी RBIची स्थापना ही कलकत्ता या ठिकाणी करण्यात आलेली होती बघा. नंतर कलकत्त्याहून 1937 साली RBIचं मुख्यालय जे आहे तर ते मुंबईला हलविण्यात आलेलं आहे आणि तेव्हापासून आता RBIचं मुख्यालय जे आहे तर ते मुंबई या ठिकाणीच आहे. प्रश्न क्रमांक 3. नेल्सन मंडेला जीवनगौरव पुरस्कार 2024 डॅश डॅश यांना मिळाला आहे. याचं उत्तर आहे विनोद गनात्रा. 2024 साठीचा नेल्सन मंडेला जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर आपल्या भारताच्या विनोद गनात्रा यांना. विनोद गनात्रा जे आहेत रे चित्रपट निर्माते आहेत आणि यांना चित्रपटामधील योगदानाबद्दल हा दक्षिण आफ्रिकेतील जो महत्त्वाचा पुरस्कार आहे किंवा प्रतिष्ठित पुरस्कार आहे नेल्सन मंडेला जीवनगौरव पुरस्कार, तर तो देण्यात आलेला आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो पुरस्कार आहे नेल्सन मंडेला जीवनगौरव पुरस्कार, तर हा पुरस्कार मिळवणारे हे आपल्या भारताचे पहिले व्यक्ती ठरलेले आहेत. कोण? विनोद गनात्रा. प्रश्न क्रमांक 4. भारतीय हवाई दलाने अमेरिकेतील अलास्का येथे आयोजित डॅश डॅश या सरावात भाग घेतला. याचं उत्तर आहे रेड फ्लॅग 2024. अमेरिकेतील अलास्का या ठिकाणी नुकतंच रेड फ्लॅग 2024 हा हवाई दलाचा युद्ध सराव आयोजित करण्यात आलेला होता आणि यामध्ये आपल्या भारताने देखील सहभाग घेतलेला आहे. हा जो युद्ध सराव आहे 2024चा, तर ही दुसरी आवृत्ती आहे बघा या युद्ध सरावाची. कितवी? दुसरी. आणि या हवाई दलामध्ये एकूण 6 देशांनी सहभाग घेतलेला होता. मग त्यामध्ये 6 देश कोणते होते? तर आपले 2 देश तर आपण पाहिलेलेच आहेत. एक म्हणजे भारत, दुसरा म्हणजे अमेरिका. या व्यतिरिक्त या सरावामध्ये सिंगापूर, ब्रिटन, नेदरलँड, जर्मनी या देखील देशांनी सहभाग घेतलेला होता. पाहूयात पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. शिवरायांची वाघनखे 1 ते 7 जुलै दरम्यान भारतात दाखल होणार आहेत. हे वाघनखे डॅश डॅशमध्ये ब्रिटनला नेण्यात आली होती. कधी घेऊन जाण्यात आली होती? 1824 साली. छत्रपती शिवाजी महाराजांची जी वाघनखे आहेत तर ती आता 1 ते 7 जुलै दरम्यान आपल्या भारतामध्ये परत आणण्यात येणार आहेत. मात्र हे जी वाघनखे आहेत तर हे ब्रिटनला कधी घेऊन जाण्यात आली होती? इसवी सन 1824 साली. प्रश्न क्रमांक 6. सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असलेल्या भारतीय सेलिब्रिटीमध्ये डॅश डॅश हे प्रथम क्रमांकावर आहेत. याचं उत्तर आहे विराट कोहली. सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असलेल्या भारतीय सेलिब्रिटीमध्ये प्रथम क्रमांकावरती कोण आहेत? तर किंग कोहली. प्रश्न क्रमांक 7. संयुक्त राष्ट्र एजन्सीने डॅश डॅश या भारतीय शेतकऱ्याला लँड हिरो म्हणून गौरविले आहे. याचं उत्तर आहे सिद्धेश सकोरे. हा प्रश्न महत्त्वाचा असणार आहे बघा, लक्षात असू द्या. संयुक्त राष्ट्र एजन्सी जी आहे तर त्या एजन्सीने नुकतंच आपल्या महाराष्ट्राचे शेतकरी जे आहेत सिद्धेश सकोरे तर यांना लँड हिरो म्हणून गौरविलेलं आहे. प्रश्न क्रमांक 8. भारताचा आमरस जगातील 10 सर्वोत्कृष्ट मँगो डिशच्या यादीत डॅश डॅश या क्रमांकावर आहे. याचं उत्तर आहे पहिला. आपल्या भारताचा जो आमरस आहे तर तो जगातील 10 सर्वोत्कृष्ट मँगो डिशच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावरती आलेला आहे. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 9. नुकताच कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी जगातील सर्वात लहान ब्रेन सेन्सर तयार केला? याचं उत्तर आहे चीन. चीन या देशातील शास्त्रज्ञांनी नुकतंच जगातील सर्वात लहान ब्रेन सेन्सर तयार केलेला आहे बघा. जगातील सर्वात लहान ब्रेन सेन्सर कोणत्या देशातील शास्त्रज्ञांनी तयार केलेला आहे? चीन या देशातील. प्रश्न क्रमांक 10.
साहित्य अकादमीचा हिंदी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला आहे? याचं उत्तर आहे गौरव पांडे. आपण नुकतंच कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. 2024 साठीचे साहित्य अकादमीचे जे पुरस्कार आहेत तर ते जाहीर करण्यात आलेले आहेत आणि यामध्ये हिंदी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे? गौरव पांडे यांना. आपल्या मराठी भाषेसाठीचा युवा साहित्य पुरस्कार जो आहे 2024 साठीचा तर तो देविदास सौदागर यांना जाहीर करण्यात आलेला आहे बघा. देविदास सौदागर यांचे जे उसवन नावाची कादंबरी आहे तर त्या कादंबरीसाठी त्यांना 2024 साठीचा मराठी भाषेसाठीचा युवा साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. कोणाला? देविदास सौदागर यांना. आणि आपल्या मराठी भाषेसाठीचाच बाल साहित्य पुरस्कार जो आहे 2024 साठी तर तो भारत सासने यांना जाहीर करण्यात आलेला आहे. भारत सासने यांचे शमशेर आणि भूत बंगला हे ज्या 2 कादंबऱ्या आहेत तर त्यासाठी त्यांना हा 2024चा बाल साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 11. अलीकडेच डॅश डॅश या राज्यात सर्प इल प्रजातीतील नवीन मासा आढळला आहे? याचं उत्तर आहे ओडिसा. ओडिसा या राज्यात नुकतंच सर्प इल प्रजातीतील नवीन मासा आढळलेला आहे. प्रश्न क्रमांक 12. साहित्य अकादमीचा इंग्रजी भाषेतील युवा साहित्य पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला आहे? याचं उत्तर आहे के व्यंकटेश. 2024 साठी जे साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत तर ते एकूण 24 भाषेतील लेखकांना जाहीर करण्यात आलेले आहेत बघा. आणि यामध्ये इंग्रजी भाषेतील युवा साहित्य पुरस्कार जो आहे तर तो के व्यंकटेश यांना जाहीर करण्यात आलेला आहे. आता हे जे 24 भाषेसाठी पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत साहित्य अकादमीकडून तर यामध्ये आपल्या भारतीय राज्यघटनेतील परिशिष्ट क्रमांक 8 मध्ये ज्या 22 भाषा आहेत तर त्या 22 भाषेतील लेखकांना आणि 2 ज्या अतिरिक्त भाषा आहेत तर त्यामध्ये एक आहे इंग्रजी आणि दुसरी आहे राजस्थानी, अशा मिळून 24 भाषेतील लेखकांना हे साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 13. 18व्या मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार डॅश डॅश यांना प्रदान करण्यात आला आहे? याचं उत्तर आहे सुबैया नलमुथू. 2024 साठीचा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार जो आहे तर तो 18व्या मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये प्रदान करण्यात आलेला आहे. कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? सुबैया नलमुथू यांना. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्रात पहिली शाश्वत विकास परिषद कोठे होणार आहे? याचं उत्तर आहे कोल्हापूर. आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिली शाश्वत विकास परिषद आयोजित करण्यात येणार आहे. कोणत्या ठिकाणी? कोल्हापूर या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 15. अ फ्लाय ऑन द RBI वॉल हे पुस्तक डॅश डॅश यांनी लिहिले आहे? याचं उत्तर आहे अल्पना किलावाला. अ फ्लाय ऑन द RBI वॉल हे पुस्तक कोण लिहिलेलं आहे? अल्पना किलावाला यांनी. प्रश्न क्रमांक 16. कोणत्या देशात स्ट्रेप्टोकसस टॉक्सिक शॉक सिंड्रोम नावाचा आजार आढळून आला आहे? उत्तर आहे जपान. जपान या देशामध्ये नुकतंच स्ट्रेप्टोकसस टॉक्सिक शॉक सिंड्रोम नावाचा आजार आढळून आलेला आहे. प्रश्न क्रमांक 17. जगभरात वाळवंटीकरण आणि दुष्काळाशी लढा देण्यासाठी जागतिक दिन डॅश डॅश रोजी साजरा केला जातो? याचं उत्तर आहे 17 जून. जगभरामध्ये वाळवंटीकरण आणि दुष्काळाशी लढा देण्यासाठी जागतिक दिन साजरा केला जातो. कोणत्या दिवशी? 17 जून रोजी. प्रश्न क्रमांक 18. ब्रिक्स स्पर्धा 2024 ही डॅश डॅश देशातील कझान येथे पार पडत आहे? याचं उत्तर आहे रशिया. रशिया देशातील कझान या ठिकाणी 2024ची ब्रिक्स स्पर्धा पार पडत आहे. आणि या स्पर्धेमध्ये आपल्या भारतीय महिला टेबल टेनिस संघाने कांस्य पदक जिंकलेले आहे बघा. कोणतं पदक? कांस्य पदक. प्रश्न क्रमांक 19. युरो चषक फुटबॉल स्पर्धा डॅश डॅश या देशात आयोजित करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे जर्मनी. 2024ची युरो चषक फुटबॉल स्पर्धा कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे? जर्मनी या देशामध्ये. प्रश्न क्रमांक 20. उत्तर प्रदेश राज्यातील डॅश डॅश येथे देशातील सर्वाधिक म्हणजेच 46.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे? कोणत्या ठिकाणी? तर प्रयागराज या ठिकाणी. आता मला तुम्ही कमेंटमध्ये प्रयागराज या शहराचं जुनं नाव जर आठवत असेल तर ते कमेंटमध्ये सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 21. भारत देश खोल समुद्रातील मोहीम राबवणारा जगातील डॅश डॅश वा देश ठरणार आहे? याचं उत्तर आहे 6वा. आपला भारत देश जो आहे तर तो खोल समुद्रातील मोहीम राबवणार आहे 2026 पर्यंत. या समुद्र मोहिमेचं नाव असणार आहे मत्स्ययान 6000. या समुद्र मोहिमेचं नाव काय असणार आहे? मत्स्ययान 6000. आणि समुद्र मोहीम जी आहे तर ती 2026 सालापर्यंत आपला देश राबवणार आहे. आणि म्हणूनच आपला देश जो आहे भारत देश तर तो खोल समुद्रातील मोहीम राबवणारा जगातील 6वा देश ठरणार आहे. प्रश्न क्रमांक 22. फिक्कीचे महासंचालक म्हणून डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे ज्योती विज. फिक्कीचे नवीन महासंचालक कोण बनलेत आता? तर ज्योती विज. आता फिक्कीची स्थापना जी आहे तर ती 1927 साली करण्यात आली होती बघा. यावरती बऱ्याच परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. फिक्कीची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? 1927 मध्ये. GD बिर्ला आणि
पुरुषोत्तम दास ठाकूरदास यांनी या फिक्कीची स्थापना केलेली आहे. आणि या फिक्कीचा महत्त्वाचा उद्देश जर बघितला आपण तर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय व्यवसायाच्या हिताचा प्रचार आणि संरक्षण करणे हे आहे. आता या फिक्कीचा फुल फॉर्म काय होतो? फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. फिक्कीचा फुल फॉर्म देखील लक्षात असू द्या. फुल फॉर्म काय होतो? फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. प्रश्न क्रमांक 23. द स्टेट ऑफ वर्ल्ड फिशरीज अँड ॲक्वाकल्चर अहवाल 2024 नुसार 2022 मध्ये गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनात डॅश डॅश देश प्रथम स्थानी आहे. याचं उत्तर आहे भारत. द स्टेट ऑफ वर्ल्ड फिशरीज अँड ॲक्वाकल्चर अहवाल जो आहे 2024चा, तर यानुसार 2022 मध्ये गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनामध्ये जगात पहिल्या क्रमांकावरती देश कोणता आहे? आपला भारत देश. 2019 सालापर्यंत जर बघितलं तर चीन हा देश गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनामध्ये जगामध्ये पहिल्या क्रमांकावरती होता. मात्र आता 2024च्या अहवालानुसार जर बघितलं तर चीन हा गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनामध्ये जगात तिसऱ्या क्रमांकावरती आलेला आहे. पहिल्या क्रमांकावरती आपला भारत देश आणि दुसऱ्या क्रमांकावरती आलेला आहे आता बांगलादेश. आपला भारत आणि बांगलादेश नंतर चीन हा तिसऱ्या क्रमांकावरती गेलेला आहे. कशा बाबतीत? गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनाबाबतीत. प्रश्न क्रमांक 24. युक्रेन शांतता परिषदेचे आयोजन डॅश डॅश या देशाने केले आहे. उत्तर आहे स्वित्झर्लंड. युक्रेन शांतता परिषदेचे आयोजन कोणत्या देशाने केलेलं आहे? स्वित्झर्लंड या देशाने केलेलं आहे. आणि या परिषदेला जगातील 90 देश सहभागी झालेले आहेत. प्रश्न क्रमांक 25. भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट कोण बनली आहे? याचं उत्तर आहे अनामिका राजीव. आपल्या भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट कोण बनलेले आहेत आता? अनामिका राजीव. आणि यानंतर पाहूयात आजच्या व्हिडिओतील तुमच्यासाठीचा प्रश्न. राजश्री शाहू पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झालेला आहे? 2024 साठीचा जो राजश्री शाहू पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आलेला आहे तर तो कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी मला कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 11 जून ते 21 जून दरम्यान जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न होते, सर्व स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत चालू घडामोडीचे, तर ते पाहिलेले आहेत. तुम्ही जर आणखीन आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. आणि याबरोबरच तुम्हाला जर मी दिलेली माहिती समजली असेल, आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला, आपल्या चॅनलला लाईक, कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायलाही विसरू नका. याबरोबरच तुम्हाला जर करंट अफेअर्स आणि जीकेच्या महत्त्वाच्या PDF नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करू शकता. या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.